गिलफर्ड यांनी बुद्धिमत्ता विषयक उपपत्ती केव्हा मांडली? गिलफर्ड यांनी बुद्धिमत्ता विषयक उपपत्ती 1959 साली मांडली. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची स्थापना डॅश साली झाली? 1989 साली. अयोग्य वर्तन करणाऱ्या विद्यार्थ्यास त्याचे वर्तन अयोग्य असल्याची जाणीव करून देण्याच्या उद्देशाने डॅश या प्रेरकाचा उपयोग शिक्षकाद्वारे करण्यात येतो. अयोग्य वर्तन करणाऱ्या विद्यार्थ्यास त्याचे वर्तन अयोग्य असल्याची जाणीव करून देण्याच्या उद्देशाने शिक्षा या प्रेरकाचा उपयोग शिक्षकाद्वारे करण्यात येतो. गिलफर्ड यांनी बुद्धिमत्ता उपपत्तीचे वर्गीकरण कोणत्या प्रकारात केले? गिलफर्ड यांनी बुद्धिमत्ता उपपत्तीचे वर्गीकरण आशय, प्रक्रिया व निर्मिती या प्रकारांमध्ये केले आहे. व्यक्तिमत्व म्हणजे शरीर रचना, वर्तन विशेष, अभिरुची, अभिवृत्ती, कृती क्षमता व कला विशेष यांची वैशिष्ट्यपूर्ण गुंफण होय, अशी व्याख्या कोणी केली? तर अशी व्याख्या केली आहे नॉर्मन एल मान यांनी. व्यक्तिगत गरजा म्हणजे काय? व्यक्तीला कार्यप्रवृत्त करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या भौतिक बाबींना व्यक्तिगत गरजा असे म्हणतात. सामाजिक गरजा म्हणजे काय? व्यक्तीला कार्यप्रवृत्त करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या भावनिक बाबींना सामाजिक गरजा असे म्हणतात. इतर लोकांशी संपर्क निर्माण करणाऱ्या क्षमतेचे नाव भाषा आहे, असे कोणी म्हटले? इतर लोकांशी संपर्क निर्माण करणाऱ्या क्षमतेचे नाव भाषा आहे, असे कोणी म्हटले आहे? ब्राउनफील्ड यांनी. केटेलने व्यक्तिमत्वाचे परस्पर विरोधी किती गुण असे सांगितले आहेत? परस्पर विरोधी 12 गुण सांगितलेले आहेत. स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या पहिल्या जनगणनेत स्त्री साक्षरतेचे प्रमाण %, होते. स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या पहिल्या जनगणनेत स्त्री साक्षरतेचे प्रमाण होते 8.86%. बालोद्यान पद्धतीचे जनक कोण आहेत? बालोद्यान पद्धतीचे जनक फ्रोबेल. एक चांगला शिक्षक विद्यार्थ्यांमधील डॅश भावना वाढवितो. तर एक चांगला शिक्षक विद्यार्थ्यांमधील सहकार्य भावना वाढवितो. बालविकासाच्या अभ्यासाला कोणत्या शतकात सुरुवात झाली? 20व्या. बालकाच्या सर्व अवस्थेत लैंगिक प्रवृत्ती कोणत्या ना कोणत्या रूपात असते, असे डॅश यांचे मत आहे. तर याचं उत्तर आहे सिग्मंड फ्रॉइड यांचे. बालकाच्या सर्व अवस्थेत लैंगिक प्रवृत्ती कोणत्या ना कोणत्या रूपात असते, असे सिग्मंड फ्रॉइड यांचे मत आहे. रक्तामधील साखरेचे व कर्बोदकाचे नियंत्रण करणे आणि पाचक स्त्राव स्त्रवणे हे कार्य कोणत्या ग्रंथीचे आहे? रक्तामधील साखरेचे व कर्बोदकाचे नियंत्रण करणे आणि पाचक स्त्राव स्त्रवणे हे कार्य स्वादुपिंड या ग्रंथीचे आहे. गॅग्नेने श्रृंखला अध्ययनाचे कोणते प्रकार सांगितले? गॅग्ने यांनी श्रृंखला अध्ययनाचे कोणते प्रकार सांगितले? तर याचं उत्तर आहे शाब्दिक श्रृंखला व तार्किक श्रृंखला. समष्टीवादाचा उगम डॅश देशात झाला? तर याचं उत्तर आहे जर्मनी या देशात झाला. पुढचा प्रश्न. डॅश यांनी पुरस्कारलेली शिक्षण पद्धती जीवन शिक्षण पद्धती या नावाने ओळखली जाते? महात्मा गांधी यांनी पुरस्कारलेली शिक्षण पद्धती जी आहे ती जीवन शिक्षण पद्धती या नावाने ओळखली जाते. निर्माण झालेली मूर्त किंवा अमूर्त वस्तू ज्या गुणांनी बनलेली आहे ती बाब म्हणजे डॅश होय. तर ती बाब म्हणजेच घटक होय.
पर्सनॅलिटी हा शब्द कोणत्या लॅटिन शब्दापासून तयार झाला? तर याचं उत्तर आहे पर्सोना. या डॅश यांच्या मते जगण्याच्या स्वाभाविक प्रक्रियेत आपल्याला जे ज्ञान प्राप्त होत असते त्याला सहज शिक्षण असे म्हणतात. जे.पी. नाईक यांच्या मते जगण्याच्या स्वाभाविक प्रक्रियेत आपल्याला जे ज्ञान प्राप्त होत असते त्याला सहज शिक्षण असे म्हणतात. दूरस्थ शिक्षण म्हणजे काय? असे शिक्षण की ज्यात शिक्षक आणि विद्यार्थी एकमेकांच्या प्रत्यक्ष संपर्कात नसतात. शैक्षणिक साहित्य व प्रसार माध्यमांद्वारे एकमेकांशी संवाद साधतात आणि त्याद्वारे ज्ञानप्राप्तीची प्रक्रिया घडून येते. त्यास दूरशिक्षण असे म्हणतात. दूरस्थ शिक्षण. औपचारिक शिक्षण म्हणजे काय? विशिष्ट क्रमाने विशिष्ट दिशेने सुनियंत्रित परिस्थितीत अध्ययन करण्याच्या पद्धतीला औपचारिक शिक्षण म्हणतात. पुढचा प्रश्न. शरीर, बुद्धी आणि हृदय यांचा समतोल विकास म्हणजे शिक्षण होय, असा विचार डॅश यांनी मांडला. तर असा विचार महात्मा गांधी यांनी मांडला. पुढचा प्रश्न. डॅश यांच्या मते प्रेरणा या जन्मजात मूलप्रवृत्तीवर आधारित असतात. मॅकजुगल यांच्या मते प्रेरणा या जन्मजात मूलप्रवृत्तीवर आधारित असतात. TAT म्हणजे थेमॅटिक अपेरसेप्शन टेस्ट ही मानसशास्त्रीय चाचणी डॅशचे मापन करते. तर TAT ही मानसशास्त्रीय चाचणी व्यक्तिमत्वाचे मापन करते. थेमॅटिक अपेरसेप्शन टेस्ट कोणी तयार केली? मरे व मॉर्गन यांनी. पुढचा प्रश्न. डॅश हे आधुनिक शिक्षणातील एक महत्त्वपूर्ण तत्व आहे. कृतीद्वारा शिक्षण हे आधुनिक शिक्षणातील एक महत्त्वपूर्ण तत्व आहे. कुरण शाळांचा प्रयोग शिक्षणात कोणी केला? कुरण शाळांचा प्रयोग शिक्षणामध्ये रमाबाई रानडे यांनी केला. बालकाच्या जन्मपूर्व अवस्थेपासून पौगंडावस्थेपर्यंत त्याचा विकास कसा होतो याचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे बालविकास. ही व्याख्या कोणी केली? तर ही व्याख्या केली E.B. हार्लॉक यांनी. नवजात बालकाचे सामाजिकीकरणाचे लक्षण कोणते? हसणे. निष्क्रिय व्यक्ती शिक्षण संपादनात व भावी आयुष्यात डॅश बनते. तर याचं उत्तर आहे दैववादी. 1948 साली डॅश यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ शिक्षण आयोगाची नेमणूक करण्यात आली. 1948 साली डॅश यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ शिक्षण आयोगाची नेमणूक करण्यात आली. डॉक्टर राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली. डॅश यांनी 1806 मध्ये चेहऱ्याच्या मांसल भागावरून बुद्धिमापनाचा प्रयत्न केला. बेल यांनी 1806 मध्ये चेहऱ्याच्या मांसल भागावरून बुद्धिमापनाचा प्रयत्न केला होता. व्यक्तिमत्व म्हणजे स्वतःच्या परिसराशी व्यक्तीचे जे वैशिष्ट्यपूर्ण समायोजन होते त्याला कारणीभूत असणारी, वर्तनाला चालना देणारी शारीरिक व मानसिक यंत्रणेची गतिशील संघटना होय. ही व्याख्या कोणी केली? तर ही व्याख्या केली आहे G.W. ऑलपोर्ट यांनी. सप्रू आयोगाने डॅश साली देशाच्या आर्थिक विकासासाठी व्यावसायिक शिक्षणाला महत्त्व देण्याची शिफारस केली होती. 1934 साली. डॅश यांच्या मते भाषेचा विकास म्हणजे आवाजाला आकार देण्याच्या क्षमतेचा विकास आहे. हार्लॉक यांच्या मते. पुढचा प्रश्न. मेदप्रधान, अस्थिप्रधान व स्नायुप्रधान हे व्यक्तिमत्वाचे प्रकार कोणी सांगितले?
क्रेशमर यांनी. भारतीय तंत्र शिक्षण मंडळाची स्थापना केव्हा झाली? भारतीय तंत्र शिक्षण मंडळाची स्थापना 1955 साली झाली. पुढचा प्रश्न. डॅश विद्यार्थी ज्ञान संपादनासाठी सतत प्रयत्नशील असतो? कृतिशील विद्यार्थी. भारतीय राज्यघटनेनुसार मोफत व सक्तीचे शिक्षण कोणत्या वयोगटासाठी आहे? 6 ते 14. भारतात मानसशास्त्रीय प्रयोगशाळा केव्हा स्थापन करण्यात आली? 1916 साली. शेषावस्थेत बालक सर्वप्रथम कोणती क्रिया शिकते? भावप्रदर्शन. अध्ययनातील 3R कौशल्ये कोणती? रीडिंग, रायटिंग, रिथमॅटिक. डॅशच्या मते बालक 11 ते 15 वर्षाच्या वयामध्ये व्यस्तीकरण व परस्परता या दोन्ही क्रिया एकाच वेळेस शिकते. तर याचं उत्तर आहे जीन पियाजेच्या मते बालक 11 ते 15 वर्षाच्या वयामध्ये व्यस्तीकरण व परस्परता या दोन्ही क्रिया एकाच वेळेस करते. बालकाचे मानसिक वय ठरवण्यासाठी कोणत्या साधनाचा उपयोग होतो? बुद्धिमापन चाचण्या. पुढचा प्रश्न. बालविकासशास्त्र बालकाच्या कोणत्या प्रकारच्या विकासावर अधिक भर देते? सर्वांगीण विकास. उद्गमन प्रतिमानाचे निर्माते कोण आहेत? रिचर्ड सायमन. पुढचा प्रश्न. लहान ज्ञानकणांची तर्कशुद्ध रचना म्हणजे अध्ययनक्रम आणि त्यावर आधारित प्रक्रिया करणे क्रमान्वित अध्ययन होय, अशी व्याख्या कोणी केली? लहान ज्ञानकणांची तर्कशुद्ध रचना म्हणजे अध्ययनक्रम आणि त्यावर आधारित प्रक्रिया करणे म्हणजे क्रमान्वित अध्ययन होय, अशी व्याख्या केली आहे स्टिपले व फ्रेड यांनी. कोणत्याही क्रियेचा प्रारंभ करून देणाऱ्या आणि ध्येय साध्य होईपर्यंत व्यक्तीला कार्यप्रवृत्त ठेवणाऱ्या आंतरिक शक्तीला प्रेरणा म्हणतात, ही व्याख्या कोणी केली? तर ही व्याख्या केली आहे गिलफोर्ड यांनी. ध्येय उपपत्ती कोणी मांडली? तर ध्येय उपपत्ती बॅगले यांनी मांडली. पुढचा प्रश्न. समान अंश उपपत्ती कोणी मांडली? समान अंश. थॉर्नडाईक यांनी. पुढचा प्रश्न. बोधात्मक विकास ही संकल्पना कोणी मांडली? बोधात्मक विकास ही संकल्पना मांडली आहे जीन पियाजे यांनी. पुढचा प्रश्न. मुलांना सवयी जडण्यासाठी डॅश उपपत्तीचा वापर होतो? तर मुलांना सवयी जडण्यासाठी प्रयत्न प्रमाद या उपपत्तीचा वापर होतो. चेतक व डॅश हे ज्ञानात्मक उपपत्तीचे प्रमुख सूत्र आहे. तर याचं उत्तर आहे चेतक व प्रतिसाद हे ज्ञानात्मक उपपत्तीचे प्रमुख सूत्र आहे. मानवाची कवटी आणि बुद्धिमत्ता यांचा संबंध कोणी तोडला? मानवाची कवटी आणि बुद्धिमत्ता यांचा संबंध तोडला गॉल या मानसशास्त्रज्ञाने. सामाजिक वातावरणात घडणाऱ्या व्यक्तीच्या वर्तनाची गोळाबेरीज म्हणजे व्यक्तिमत्व, ही व्याख्या कोणी केली? सामाजिक वातावरणात घडणाऱ्या व्यक्तीच्या वर्तनाची गोळाबेरीज म्हणजे व्यक्तिमत्व, ही व्याख्या केली ए ट्रॅक्सलर यांनी. पुढचा प्रश्न.
डॅश यांच्या मते बालकाचे वर्तन नियंत्रित करणारा व वर्तनाला चालना देणारा भाषा हा महत्वाचा घटक आहे. वैगोटस्की यांच्या मते अनुभवामुळे वर्तनात झालेला सापेक्षतः कायमस्वरूपी बदल म्हणजे डॅश होय. अनुभवामुळे वर्तनात झालेला सापेक्षतः कायमस्वरूपी बदल म्हणजे अध्ययन होय. डॅशचा बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत प्रत्येक व्यक्तीकडील वैशिष्ट्यपूर्ण योग्यतेवर भर देतो. तर कुणाचा बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत? हार्वर्ड गार्डनरचा बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत प्रत्येक व्यक्तीकडील वैशिष्ट्यपूर्ण योग्यतेवर भर देतो. भावनिक संवेग दमन न करता बाहेर काढणे म्हणजे डॅश होय. भावनिक संवेग दमन न करता बाहेर काढणे म्हणजे भावनिक विरेचन होय. बालविकास ही गर्भधारणेपासून पौगंडावस्थेपर्यंत बालकाच्या वाढ व विकासाची अभ्यास करणारी स्वतंत्र शाखा आहे, अशी व्याख्या कोणी केली? सरोजिनी नायडू यांनी. स्वादुपिंड ग्रंथीतून डॅश स्त्राव स्त्रवतो? इन्सुलिन. कोणत्या अवस्थेला टोळी पूर्व वय म्हणतात? पूर्व बाल्यावस्था. डॅश हा अमेरिकन मानसशास्त्रज्ञ साधक अभिसंधान उपपत्तीचा जनक आहे. स्किनर. डिस्कॅल्क्युलिया हा दोष डॅश विषयात आढळून येतो? तर कोणत्या विषयात आढळून येतो? गणित. आर्मी बीटा सामूहिक कसोटी कोणासाठी वापरतात? आर्मी बीटा सामूहिक कसोटी निरक्षरांसाठी वापरतात. गॉल हा मानसशास्त्रज्ञ डॅश देशाचा होता? फ्रान्स. व्यक्तीचे इतरांहून असणारे वेगळेपण म्हणजे व्यक्तिमत्व होय, ही व्याख्या कोणी केली? व्यक्तीचे इतरांहून असणारे वेगळेपण म्हणजे व्यक्तिमत्व होय, ही व्याख्या G.A. किंबल यांनी केली. ग्रीक प्रकारानुसार कोणत्या व्यक्ती शांत, सुस्त व निस्तेज असतात? ग्रीक प्रकारानुसार कोणत्या व्यक्ती शांत, सुस्त व निस्तेज असतात? कफ प्रकारच्या. कुडर अभिरुची शोधिका केव्हा तयार करण्यात आली? कुडर अभिरुची शोधिका 1940 साली. कुडरच्या अभिरुची शोधिकेत किती प्रश्न आहेत? 168. प्रत्यावहन पद्धती म्हणजे काय आहे? पाठांतरानंतर पाठ्यवस्तू किती आठवते हे पाहण्यास प्रत्यावहन पद्धती म्हणतात. एकात्मिक शिक्षण म्हणजे काय आहे? तर बघा, सर्वसामान्य शाळेतच पण विशेष गरजा असलेल्या बालकांना एकत्रित करून दिल्या जाणाऱ्या शिक्षणास एकात्मिक शिक्षण म्हणतात. डॅश यांच्या मते सर्जनशीलता म्हणजे अनुभवांची नवीन व भिन्न अशा रचनात्मक स्वरूपात मांडणी करणे. टेलर यांच्या मते सर्जनशीलता म्हणजे अनुभवांची नवीन व भिन्न अशा रचनात्मक स्वरूपात मांडणी करणे. मानसशास्त्र म्हणजे मानवी मनाचे शास्त्र, अशी व्याख्या कोणी केली? J.B. वॅटसन. विचार केवळ भाषा निर्धारित करत नाही, तर तिचा विकास होण्यासाठी मदत करतात, असे विचार कोणी मांडले? जीन पियाजे. बालविकास शास्त्रात साधारणपणे डॅश वर्षे वयापर्यंतच्या मुलांचा अभ्यास केला जातो? जन्मपूर्व अवस्थेपासून 21 वर्षे वयापर्यंत. श्रवण बाधित बालकासाठी अध्यापनात कोणती बाब उपयुक्त ठरते? सांकेतिक भाषा. गळ्यामध्ये स्वरयंत्रणेच्या दोन्ही बाजूला डॅश ग्रंथी असतात? तर गळ्यामध्ये स्वरयंत्रणेच्या दोन्ही बाजूला कंठस्थ ग्रंथी असतात. पुढचा प्रश्न.
कोणत्या मानसशास्त्रज्ञाने शिक्षण प्रक्रियेत आनुवंशिकतेला महत्त्वाचे स्थान असावे असे सांगितले? कोणत्या मानसशास्त्रज्ञाने शिक्षण प्रक्रियेत आनुवंशिकतेला महत्त्वाचे स्थान असावे असे सांगितले? अर्नोल्ड ग्रेसेल. पुढचा प्रश्न. नैसर्गिक चेतकाला दिलेला प्रतिसाद अनैसर्गिक चेतकाला देणे यास डॅश म्हणतात? तर यास म्हणतात अभिजात अभिसंधान. विशिष्ट उद्दिष्ट प्राप्तीच्या हेतूने विविध विशिष्ट क्रिया जाणीवपूर्वक करण्यास डॅश म्हणतात? तर यास म्हणतात साधक अभिसंधान. सध्या कोणत्या स्वरूपाचे बुद्धिमापन अधिक योग्य व विश्वासार्ह मानले जाते? मानसिक प्रक्रिया अभ्यासणारे. ज्या कसोटीद्वारे समूहातील लोकांचे बुद्धिमापन एकाच वेळी करता येते तिला डॅश कसोट्या म्हणतात? सामूहिक कसोट्या. एर्नेस्ट क्रेशमरने शरीर बांधा व व्यक्तिमत्व यांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केव्हा केला? एर्नेस्ट क्रेशमरने शरीर बांधा व व्यक्तिमत्व यांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न 1925 साली केला होता. व्यक्तिमत्व मापनासाठी कार्ल रॉजर्सने डॅश प्रकारच्या मुलाखतीवर भर दिला? आदेशादर्शक. वृक्कस्थ ग्रंथीतील डॅशच्या स्त्रावामुळे व्यक्तीत चैतन्य येते? ॲड्रिनल. वृक्कस्थ ग्रंथीतील ॲड्रिनलच्या स्त्रावामुळे व्यक्तीत चैतन्य. पूर्वानुभव बोधावस्थेच्या पातळीवर आणणे म्हणजे स्मरण ही व्याख्या कोणी केली? पूर्वानुभव बोधावस्थेच्या पातळीवर आणणे म्हणजे स्मरण ही व्याख्या केली आहे मॅकडुगल यांनी. कर्णबधीर, दृष्टिबाधित, मतिमंद इत्यादी विद्यार्थ्यांना स्वतंत्र शाळेत विशेष अध्यापन पद्धती व तंत्राद्वारे दिल्या जाणाऱ्या शिक्षणास डॅश म्हणतात? तर काय म्हणतात? विशेष प्रशिक्षण. आंतरराष्ट्रीय अपंग दिन केव्हा साजरा केला जातो? 3 डिसेंबर. न्यूनगंड ही संकल्पना डॅशने विकसित केली? न्यूनगंड ही संकल्पना ॲडलरने विकसित केली. डॅशच्या मते अध्ययनाचा उच्चतम स्तर म्हणजे समस्या निराकरण होय? जॅग्ने यांच्या मते. बालकाचा कारक विकास म्हणजे डॅश विकास होय? स्नायूंचा विकास. कंठस्थ ग्रंथीतून डॅश हा स्त्राव स्त्रवतो? कंठस्थ ग्रंथीतून डॅश हा स्त्राव स्त्रवतो? थायरॉक्झिन. कंठस्थ ग्रंथीतून थायरॉक्झिन हा स्त्राव स्त्रवतो. कोणत्या अवस्थेत मुले व मुली आपल्या शरीराच्या ठेवणीकडे अधिक लक्ष देतात? कुमारावस्था. अबोध वर्तनाच्या निरीक्षणासाठी व मापनासाठी डॅशचा वापर केला जातो? प्रक्षेपण तंत्राचा. थॉर्नडाईकने डॅश या प्राण्यावर प्रयोग केला? मांजर. साधक अभिसंधानाचे प्रयोग स्किनरने कोणत्या प्राण्यावर केले? कबूतर व उंदीर. पियाजेने बोधन प्रक्रियेचे कोणते पैलू सांगितले? तर याचं उत्तर आहे संघटन व प्रयोजन.